एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. तुम्हाला विश्वास बसणार नाही. आता ना सकाळचे जवळजवळ मी तर तसं 3 वाजता उठली होती, पण आता 4, 4:15 झाले असतील. माझी आणि सासूबाईंची अंघोळ झाली आणि आता जे आहे ते पियाचे पप्पा गेलेत अंघोळला आणि इतक्या पटापट अंघोळ करून आम्ही सगळे बाहेर निघतो आहे. तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल, पण तरीही सांगते मी की आम्ही एवढी सकाळी उठून जी आमची लगबग चालली ना, आम्ही जाणार आहोत पंढरपूरला. मी यापूर्वी कधीही पंढरपूरला गेलेली नाही आहे, सो माझा हा फर्स्ट टाईम असणार आहे. माझे सासरे जाऊन आले आहेत, पण सासूबाई गेलेल्या नाही आहे. सो आमचं मागच्या 2-3 दिवसापासून आता आल्यापासून डिस्कशन चाललं होतं. सो म्हटलं चला मग पंढरपूर जाऊया, कारण आमच्या घरापासून एक्झॅक्ट आमच्या घरापासून पंढरपूर हे 207 की 8 किलोमीटर फक्त लांब आहे. म्हणजे ट्रॅफिक वगैरे लागली नाही तर आम्हाला माहिती होतं अर्ली मॉर्निंग जर आपण निघलो ॲटलीस्ट 5, 5:15 किंवा 6 पण वाजले तयारी करता करता, तरीही आपण 10-11 वाजेपर्यंत पोहोचू शकतो आणि दर्शन घेऊन आपण वन डे रिटर्नचा जो आहे तो प्लॅन करू शकतो. सो तसाच प्लॅन केला आम्ही. सकाळी उठलो. सगळ्यात आधी ना तर आम्ही चपात्या बनवल्या. जे मी कुठे बाहेर जाते तर बनवत नाही, पण सासूबाईंचं चाललं होतं की आपण आपल्या चपात्या बनवून घेऊ, कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन भाजी घेऊ शकतो आणि मस्त जेवण होईल. म्हणलं चला मग आम्ही दोघांनी मिळून जे आहे ते छान चपात्या बनवून घेतल्या आणि तिखट चटणी वगैरे पण आम्ही रात्रीच प्रिपेअर करून घेतली होती. मी जी नेहमी सुकी लसूण वगैरे टाकून असते ना, ती मी बनवून घेतली होती. सो ती चटणी मस्त त्याच्यामध्ये पॅक केली. आता आमची पॅकिंग झालेली आहे. मी आज हेअर वॉश पण केलेला होता एवढ्या घाई गडबडीमध्ये. त्यासाठीच मी 3 वाजता उठली होती, नाहीतर आमचं ठरलं होतं की आपण 3:30ची बेल लावूयात आणि मग उठायला सुरुवात करूया. पण मला हेअर वॉश करायचा होता, सो मी लवकर उठली त्यासाठी. आणि आता किचन वगैरे पटपट सगळं आवरून घेते, कारण असं किचन सोडून जाणं म्हणजे किड्यांना आमंत्रण असतं. त्यामुळे मी कुठेही जाताना जेवढं मी राहते ना त्याच्यापेक्षा जास्त क्लिनिंग करून जाते, जेणेकरून एकही चान्स जो आहे तो किड्यांना मिळायला नको माझ्या घरामध्ये त्यांची सेना फैलवण्यासाठी. हे एक रिझन आहे बरं का, की तुम्ही जितकं स्वच्छ किचन ठेवणार ना तेवढंच आपल्या घरामध्ये किडे वगैरे होत नाही. सो ट्राय करा नेहमी किचन ओटा, काउंटर टॉप जो आहे किंवा आपला गॅस आहे तो व्यवस्थित क्लीन असला पाहिजे. आता आमचं सगळं झालेलं होतं. आता माझी ही फायनल लास्ट तयारी चाललेली आहे. हा ड्रेस तुम्हाला आठवतो आहे का जो मी घातला आहे? तो मी लास्ट टाईम जेव्हा मला जायचं होतं ना, आम्ही जेव्हा आता माहेरी सासरी गेली होती तेव्हा तुमच्यासोबत शेअर केला होता. तेव्हा काही अल्टर करून झाला नाही, पण काल मला असंच बोलता बोलता मी माझ्या सासूबाईंना सांगत होती. मग ते म्हणले की कर ना, किती 5 मिनटं तर लागतात करायला, लगेच 2 शिलाई मारल्या की होऊन जाईल. आणि त्यांनी मला हे एवढं मोटिवेशन दिलं आणि मी मशीन काढलं आणि शिवून घेतला. नाही तर माझ्याकडे काल पण खूप एक्सक्युजेस होते हा ड्रेस न घालण्यासाठी, कारण ते मशीन काढून पुन्हा तो पसारा करायला नको वाटतं. चला असो, नवीन ड्रेस घालून चालली याचा मला पण आनंद आहे. आणि म्हटलं सोन्याचं मंगळसूत्र न घालता हे जे डुप्लिकेट माझ्याकडे आहेत 1-2 त्यातलं एक घालावं. तर बघते त्याची चैन खूप बारीक होती, त्यामुळे तिची खूप अशी गुंथा झालेली होती. ती काढायला काही आता जमतच नव्हतं. ट्राय केलं मी, पण ते निघत नव्हतं. शेवटी मी डिसाईड केलं की जाऊ दे, माझ्या पॅन्टला खिस्सा आहे, खिशात ठेवते, गाडीत बसून निवांत ते सगळं जे काही गुंथा झाले ते काढेल आणि मंगळसूत्र घालून घेईल. आणि चला फायनली हा ड्रेस घालून असा दिसतो. मला माहीत नाही तुम्ही मागे जेव्हा मी हॉल व्हिडिओ शेअर केला तेव्हा पाहिला आहे की नाही. हा कुर्ता सेट मी टॅग करून देईल. खूप छान आहे, कम्फर्टेबल, मस्त लाईट वेट फील होतं आहे. मी छोटासा फूल हो. हे बघा आमच्या गॅलरीमध्ये किती लाईट होते. ठरल्याप्रमाणे ना आम्ही खूप लवकर प्रवासाला सुरुवात केली आणि मस्त फास्ट गाडी चालवून जेवढं लवकर पोहोचता येईल तेवढं लवकर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न होता. पण झालं असं की रस्त्यामध्ये ना एक ट्रक पलटी झाली होती, त्यामुळे बरीचशी मोठी लाईन होती ट्रॅफिकची. पण तरीही आम्हाला रेस्टॉरंट खूप छान मिळालं नाश्ता करण्यासाठी. आणि ती जी मूर्ती बघताय ना तुम्ही, एवढी छान होती ना, म्हणजे इतकं छान वाटत होती ती मूर्तीला. असं पियाने बऱ्याच वेळ ती असं झोका वगैरे पण देत होती राधाकृष्णाच्या मूर्तीला. आणि पियाचे पप्पा तुम्हाला हाय करताय, सो त्यांच्याकडून पण हाय तुम्हाला सगळ्यांना. हे पहा किती छान ही मूर्ती आहे, खूप मोठी होती, म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी पण खूप छान आहे. कुठं आलोय का आपण? बोल लवकर. काय सांगितलेलं तू? आठवण कर. हा, पंढरपूर. पंढरपूर. या लक्षात आलं. ती परत विचारते ही मुंबई आहे का? ही मुंबई आहे का? तिला कशावरून वाटतंय की मुंबई असं? थोड्या वेळाने विचारेल मी तुला, लक्षात ठेव. असं दुकान लागलं की मग समजतं आपल्याला की नाही बाबा हा काहीतरी आहे बरं का.
पार्किंगचा एवढा प्रॉब्लेम आहे इथे. प्रॉपर पार्किंग पण नाही आहे पंढरपूरला. आणि लोकांनी असं कुठेही आपल्या मर्जीने कशाही वेड्यावाकड्या गाड्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत. मोठ्या ज्या मिनी बसेस वगैरे असतात ना त्या पण आहेत. आम्हाला घाम एवढा येतो ना. मी अर्धा तास काय पाऊण तास झाला असेल. पाऊण तासपासून आम्ही फक्त पार्किंग शोधतोय. एका ठिकाणी लावली पण ती पण आम्ही अशी सेफ लावलेली नाही आहे. फक्त एखाद दोन गाडी निघेल म्हणून एका कोपऱ्याला फक्त आम्ही लावली आहे. सो सिक्युअर पार्क केल्याशिवाय तर आपण जाऊ शकत नाही. आणि ही पहा पिया, तुम्ही पाहिलं असेल आधीची क्लिप, आम्ही एवढे फ्रेश दिसत होतो आणि आता पहा पूर्ण घामाघूम झाला नुसते. आता स्विमिंग पूल मध्ये निघून आली. तिला सांगते मी अगं बाहेर निघ जरा, ते पण ती ऐकत नाहीये. आणि माझ्या सासूबाई सुद्धा आता इकडे तिकडे पार्किंग शोधायला गेले. मी केव्हाची बाहेर होती, माझं शोधून झालं. 2-1 लोकांनी सांगितलंय की आमचे घरचे लोक जे आहेत ते दर्शनासाठी गेले आणि ते आल्यानंतर आम्ही ही गाडी काढणार आहे. आता त्यांचं दर्शन म्हणजे लाईन केवढी मोठी, इथून मंदिर किती लांब आहे ते पण माहित नाहीये. सो पार्किंगचं तेवढं टेन्शन आहे. जर आम्ही चुकीच्या ठिकाणी येऊन गेलोय पार्किंगसाठी आणि जर चांगली जागा असेल ना, मी तसं पण तुम्हाला अपडेट करते. म्हणजे तुम्ही यायचा प्लॅन केला तर आपल्याला माहित होतं जरा. सो सध्याची परिस्थिती तरी आमचं पार्किंग चाललंय. मी तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवते, तुम्हाला कळेल किती मोठी सिच्युएशन बिकट आहे इथली. फायनली पार्किंगला जागा भेटली आम्हाला. पण पे अँड पार्कमध्ये नाही, असंच आपल्या ओन रिस्कवर जी आहे ती गाडी लावायची आहे. आणि आता त्याच्या जवळच ना हे असं दाखवते मी तुम्हाला. तो नदी आहे बाळा. ती काय नदी ही, काय नाव, कुठली नदी? हा, चंद्रभागा दिसतंय का? तिकडे काहीतरी आहे अजून, श्रीपाद घाट म्हणून, प्रभुपाद घाट. कपडे परत चेंज करावे लागतील. संध्याकाळची बोट राईड वगैरे करू शकतो आपण. आणि मंदिर कुठे आहे आत्या? हे का? इथून आम्ही बोटने बसलोय मंदिरापर्यंत सोडणार आहे. फोटो काढून द्या ना याच्यावर, बघ द्या ना, काढ. नाही, मी ते काढते. नको नको. आता जनाबाईंना भेट घेतलेली ना, त्या मंदिराचं पण दर्शन घेतलं. आणि आता आम्ही इकडे आलोय, श्रीपाद मंदिर. ऍक्च्युली काय नाही, लाईन होती ना, म्हणजे आपल्याला मुखदर्शन घ्यायचंय ते काहीतरी 1.5-2 तास लागतात म्हणे. पण जर आपल्याला म्हणजे डायरेक्ट जवळून दर्शन घ्यायचं असेल ना, तर एक माणसाला आम्ही विचारलं तर ते 7 वाजेपासून लाईनमध्ये होते. तरी पण अर्ध्यापेक्षा अजून लाईन त्यांची मंदिरापर्यंत पोहोचायची बाकी होती. सो ते तर पॉसिबल नाहीच आहे. म्हणून आम्ही विचार केला की चला मुखदर्शन घेऊया. तर एक ॲटो केली आम्ही, जे आम्हाला 3-4 स्पॉट वेगवेगळे कव्हर करणार आहेत, दाखवणार आहे सगळं. जाम ऊन आहे, त्यात पिया काही पण मागते. ऍक्च्युअली मी तिथे ग्रीनच्या कलरच्या चेनवर बसलेली ना, तिथे पण मला प्यायचं होतं. हो बरं, घेऊयात. तर असं आहे, पण गर्दी खूप आहे, खूप गर्दी आहे. मी जिथे पाय ठेवलेत ना, तर ते पायाचे ठसे आहेत ते. मग आपण आज ते इथेच आहे असं म्हणून आपण ते पिया ते ना, ते व्हाईट वाले टाकता येते छोटे पोरं. किती छोटे छोटे, किती ते झुंड डायरेक्ट त्यांची. जातोय पिया. नको लपू नको ना.
जोरात पाऊस चालू आहे. काहीच दिसत नाही. गाईज आली गप जरा. काही साईड मध्ये ना वादळ दिसतात वादळ आणि इथं पाऊस. ते चिपकून बसले. 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ झालाय. खाली वाग जरा. आणि पिया आता म्हणत होती की मी क्यूट दिसते ना असा टिका लावून. सगळ्यांचा टिका पुसला गेलाय पण पियाचा जसं तसं आहे. फक्त इकडे लावले होते असे 2. ते निघून गेले तू खाली वाकूनच बोल. ते घामामुळे निघून गेले. पण हे आहेत. इतके नाटकं चालू तिची. आमची गाडी थोडी सुद्धा हल्ली नाही अजून. नुसतं ऍक्च्युली काय झालंय इथं जोरात पाऊस पडतोय हा आणि तिथं पुढे एक झाड पडून गेलं. हा झाड पडलंय त्यामुळे मग सगळे ट्रॅफिक जमा झाले. आणि ना जे 2 व्हीलर वाले ना असं बघा असं ते खाली वाग. हा, असं थोडस ना डोम टाईप आहे हा. त्याच्यावरून डायरेक्ट जात आणि बस पण तशीच गेली. तशीच गेली. म्हणून आम्ही थोडेसे पुढे आलो. इथे बसल्या बसल्या आम्ही निरीक्षण करतोय की 2 व्हीलर वाले किती कापतायत थंडीने. कुडतायत. कडकड कडकड कड आणि- कडकड आणि पियाचं काय चाललंय आणि कडकड कडकड कड. मला माझं असं चाललंय की मला पुढे यायचं. जे मी येऊ देणार नाही. चला, मला तर कालच पूर्ण माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता की कसा राहिला आमचा पंढरपूरचा एक्सपिरियन्स. पण काल तुम्ही पाहिलं पाऊस पण चालू होता. आम्हाला आमच्या टायमापेक्षा म्हणजे आम्ही जितक्या वाजता खाऊन पिऊन घरी पोहोचलो असतो ना त्याच्यापेक्षा आम्हाला 2.5 ते 3 तास जास्त लागले घरी पोहोचायला, कारण ती पावसामुळे सगळी ट्रॅफिक होती. पण प्रवास खूप छान झाला. आणि राहिलं दर्शनाची गोष्ट तर एक आहे तिकडे की तुम्हाला जर मुखदर्शन घ्यायचं आहे तर तुमचं 2-1 तासात दर्शन होऊ शकतं. पण खूप ना असं म्हणजे गर्दी नेहमीच असते. म्हणजे तिथले बरेच लोक सांगत होते किंवा आपण कुठे थांबलो तर आपण विचारतो की नेहमी अशीच गर्दी असते का, तर ते म्हणतात अशीच गर्दी असते नेहमी इकडे. त्यामुळे म्हणजे काय होतं ना की तुम्ही जर खूप जास्त वेळ काढून जात असाल ना तर तुम्ही ते चरण स्पर्श वगैरे तसं सगळं दर्शन घेऊ शकतात. पण कुठल्याही मंदिरात जा तुम्ही, गोष्ट अशी होती की आपण एवढा टाइम लाईनमध्ये उभे असतो आणि ते आपल्याला डोकं पण नाही टेकू देत, त्याच्या आधी आपल्याला ढकलून देतात. तेव्हा त्यांचं पण असं झालं की नाही चला आपण मुखदर्शन घेऊया. सो आम्ही ते 2-4 स्पॉट मी तुम्हाला दाखवले ते कव्हर केले. तिकडे एक मठ पण आहे, तिथे पण पाहण्यासारखं आहे. पण ते लाईनमध्ये जरी आम्ही मुखदर्शन घेतलं ना तरी पण तिथेच आम्हाला 2-2.5 तास लागून गेले होते. आणि बाहेर निघल्यावर आमचं जेवण वगैरे सगळं बाकी होतं. बाहेर इतकं ऊन होतं आणि त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की चला आता खाऊयात आपण. आणि तिथून जे आहे ते आम्ही रिटर्नच्या प्रवासाला सुरुवात केली. सो एक शॉर्ट एक्सपिरियन्स म्हणजे असा की हो आपण मंदिरात जेव्हा पोहोचतो दर्शन घेतो तिथली एनर्जी एवढी पॉझिटिव्ह असते, आपल्याला खूप छान वाटतंच. पण तरीही गर्दी नेहमी असल्यामुळे पण आमचा प्रवास खूप छान झाला. आम्ही सगळेजण होतो त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं प्रवासामध्ये जाताना येताना. आणि आपला तोच जो असतो जर्नीचा खूप मोठा भाग असतो दर्शन हे फक्त काही क्षणापुरतं असतं आणि ते आपल्याला भरपूर जे आहे पॉझिटिव्हिटी देऊन जातं. सो आहे छान. बाकीचं अजून आम्ही एवढं एक्सप्लोअर केलं आणि अजून बऱ्याच गोष्टी असतील. तुम्ही गेलेले असाल पंढरपूरला आणि आम्ही जे पाहण्याचं सोडलेलं आहे ना ते नक्की कमेंटमधून सांगा. म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही कधी प्लॅन केला तर नक्की ते बघू. आणि कमेंट सेक्शन बरेच लोक बघतात सो त्यांना पण जे आहे ती एक आयडिया येईल की आम्ही जे पाहिलं त्याच्या व्यतिरिक्त अजून तिकडे काय काय सो गेले तर ते पण प्लॅन करू शकतात. तर चला मग खूप छान मस्त आमची ट्रिप झालेली आहे. आम्ही लास्ट टाइम पण सोबत जेव्हा आनंदसागर शेगाव गेलो होतो ना तिथे पण आमचा प्लॅन थोडा फ्लॉप झाला होता, कारण आनंदसागरचं काम चालू होतं त्यामुळे ते गार्डन पूर्ण बंद होतं. पण आता आमचा हाही एका दिवसाचा प्रवास खूप छान झाला. ट्रॅफिक पण लागली, पाऊसही सुरू झाला, पण एकदम मस्त वाटतंय. छान फिरून आलो इथं. आता अजून आमच्याकडे एक वीकेंड आहे, बघूयात तेव्हा कुठे काही प्लॅन करता येतं का असं काहीतरी. म्हणजे त्यांना एवढं जास्त फिरायला वगैरे आवडणार नाही पण देवदर्शन असेल तर नक्कीच आम्ही प्लॅन करू शकतो. तुमच्याकडे काही आयडिया असेल ना, आता तुम्हाला माहिती आहे आम्ही वाघोलीत राहतो सो इथून काहीतरी जवळ असेल ना तर मला तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही इथे इथे जाऊ शकतात. म्हणजे असं काहीतरी सांगा की आम्ही सकाळी निघू आणि रात्री फिरून रिटर्न येऊ, असं काहीतरी सांगा जेणेकरून, कारण 2 दिवस स्टे वगैरे ते सगळं लेंथी प्रोसेसमध्ये त्यांना पण एवढा जास्त इंटरेस्ट नाही की आपण दुसऱ्याकडे जाऊ तिथे रूम करू असं. त्यामुळे कुठेतरी जवळ असेल ना असं तर नक्कीच सजेस्ट करा. सो चला मग आता आपण जे आहे ते भेटूयात पुढच्या अशा छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल. कसं वाटलं नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असाल ते सबस्क्राईब करा, हाईक देखील करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.